मंडळी नमस्कार. आज युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धनच्या वतीनं आपण श्रीवर्धन तालुक्यातील ज्या मराठी शाळा आहेत या ठिकाणी साहित्य वाटपाला सुरुवात करतोय. आपल्या समवेत आहेत गणेश पोलेकर. नमस्कार. तालुक्यातील रानवली, जसवली आणि भोसते या 3 शाळांमध्ये आज आपण वाटप करणार आहोत. नितीन जावळेकर साहेब नितीन जावळेकर साहेब फक्त थँक्यू. निवाते साहेब या. तसेच निवाते साहेब यांचं सुद्धा स्वागत जावळेकर साहेब करतील. माहिती चालू आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज आपण गेल्या वर्षी सुद्धा आपल्या शाळेत मी आलो होतो. यावर्षी सुद्धा युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं आपण साहित्य वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी घेतोय. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय प्रांताधिकारी महेशजी पाटील साहेब या ठिकाणी लाभलेले आहेत. ज्यावेळेस माणूस चांगल्या स्वरूपाचं बाळांना शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्याच्या नंतर एक चांगल्या स्वरूपाचं आयुष्य तो जगू शकतो. युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपलं समाजाच्या प्रती काहीतरी एक देणं असतं. या देण्याच्या भावनेतून आज आपण या ठिकाणी तुम्हाला एक छोटेसं जे आमच्याकडनं एक गिफ्ट आहे, जे शालेय साहित्य म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. चांगलं शिक्षण घेतल्याच्या नंतर आयुष्यही चांगलं मिळतं. त्याचं जे एक मूर्तिमंत उदाहरण असेल की मराठी शाळेत शिकणारी जी मुलं असतात ही सुद्धा चांगल्या स्वरूपाचं करिअर जे भविष्य आहे ते घडवू शकतात. अजून तुमचं वय म्हणजे तुम्ही 4थीच्या आतले असाल, 1ली ते 4थीचे असाल, परंतु एक चांगलं उदाहरण तुमच्यासाठी एक आयडॉल नाव ज्याला म्हटलं जाईल इंग्रजीमध्ये, असं एक उदाहरण असावं म्हणून आज या ठिकाणी आपण प्रांतसाहेबांना बोलवलेलं आहे. प्रांतसाहेबांच्या माध्यमातून प्रांतसाहेब त्यांचे अनुभव सुद्धा सांगतील. प्रांतसाहेब सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेले, आपण सुद्धा मराठी माध्यमातून शिकतो आणि आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. तरी या ठिकाणी आता ही शाळा झाल्याच्या नंतर जसवलीला जायचंय, जसवलीच्या नंतर रानवलीला जायचंय. आज 3 शाळा आहेत सर. त्याच्यानंतर बाकीचे जे काही आहेत ते नंतर मला वाटतं शिक्षक मंडळींचं काही ट्रेनिंग चालू होतं किंवा इतर जे काही कामं चालू होते त्याच्यामुळे आपण थांबलो होतो. परंतु आता पुढल्या आठवड्यापासून आपण सर्वत्र पूर्ण तालुक्यात आपण फिरणार आहोत. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भावी वाटचालीसाठी युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपला जो काही संवाद आहे हा प्रत्येक वर्षी घडत राहील. वारंवार गणेश जे आपण शाळेत येणार आहोत, आज ही आपली सुरुवात आहे ह्या वर्षाची. हे पूर्ण वर्ष जे काही आपण शाळेत येणार आहोत, या ठिकाणी आज आम्हाला या शाळेमध्ये येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल गणेशजी तुमचे, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि शाळेचे जे काही शिक्षक वर्ग आहेत या सर्वांचे आणि विद्यार्थी तुमच्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साप्ते साहेब. शिक्षणाची ज्वलंत मूर्ती जसे म्हणतो की आपण शालेय प्राथमिक शिक्षण घेत असताना उच्च स्तरावर कशा पद्धतीने पोहोचू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणून मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत होतो. साहेब, दर महिन्याला आपल्याकडे एक पोलिसांची विद्यार्थी सुरक्षा कमिटी अंतर्गत व्हिजिट असते. तर आम्ही त्यांना पोलिसांना सुद्धा बोलायला देतो की त्याच्यातून विद्यार्थ्यांना कळेल की आपण शिक्षण घेतल्यामुळे किती उच्च पदावर पोहोचू शकतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपले बीडीओ साहेब यांची व्हिजिट झाली होती आणि बीडीओ साहेब छानपैकी सूट आणि बूट घालून आले होते. मी प्रथमतः असे अधिकारी पाहिले की त्याची प्रतिमा ही आपल्या विद्यार्थ्यांकडे पडत असते आणि बीडीओ साहेबांनी सुद्धा छान त्यांचे अनुभव, ते प्राथमिक शिक्षण कसे घेऊ, एवढ्या उच्च पदावर स्पर्धा परीक्षा काय असतात याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. साप्ते साहेबांना विशेष करून सांगू इच्छितो की गेल्या वर्षी जेव्हा आपल्याकडे साहेब आले तेव्हा साहेबांनी एक आपल्याला साहेब शब्द दिला होता आमच्या गणेशजी जावळेकर आणि तुमच्या मार्फत
साहेब म्हटलं की तुमच्या शाळेला काय आवश्यक आहे त्याचा एक पत्रव्यवहार करा आणि त्याचं लगेचच साहेब 2 महिन्यात त्यांनी पूर्तता केली. आज आपल्या इथे 4 लाखाचा डिजिटल बोर्ड जो आपल्याला मुलांना वापरण्यासाठी चालू आहे. अशा पद्धतीने जेव्हा मोठ्या व्यक्ती आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्याकडे जेव्हा अपेक्षा मांडतो तेव्हा ते आपल्या त्वरित पूर्ण होऊ शकतात. आज सुद्धा आम्ही असंच म्हणजे सप्ते साहेबांकडे त्याविषयी बोललो की यावेळी सुद्धा साहेब येणार आहेत का, तर काही कारणास्तव नाही उपस्थित राहिले. पुन्हा एकदा आपले प्रांताधिकारी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना उद्बोधित करावं. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक, तसेच युगंधर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासन आपल्या शिक्षणासाठी काय काय करत आहे. सर्वांसाठी शिक्षण हक्क कायदा ज्या वेळेपासून अंमलात आणला त्यावेळेपासून आपल्या 10वीपर्यंतचं सर्व शिक्षण हे पूर्णपणे मोफत, म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे गणवेश असेल, पाठ्यपुस्तक असेल, तर शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला ते उपलब्ध करून देत आहेत. पण एवढ्यावरच आपलं शिक्षण होतं आहे का पूर्ण? नाही, इतरही काही गोष्टी लागतात. त्यामध्ये आरोग्य असेल, पुन्हा इतर खर्च असेल शाळेचा. त्यामध्ये आपले युगंधर प्रतिष्ठान आहे ते पूर्ण श्रीवर्धन तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून काही शालेय कारणासाठी जेवढे आवश्यक लागणारं साहित्य असेल त्याचं वाटप करत असतं. मी त्याबद्दल युगंधर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. तर शिक्षणाबद्दल सांगायचं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, शिक्षणाशिवाय प्रगती नाही आपल्या समाजाची. जो शिकतो तो टिकतो, अशी एक म्हण आहे. म्हणजेच आपलं जे हे वय आहे ते शिकण्याचं आहे आणि या वयातच आपल्याला सर्व आत्मसात करत करत आपलं 10वीचं शिक्षण, त्याच्यानंतर 12वीचं शिक्षण, नंतर ग्रॅज्युएशन, नंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून आपण अर्थार्जन वगैरे करत असतो. तर असं पाहिलं जातं की आपल्यात न्यूनगंड निर्माण होतो की काही मुलं इंग्लिश मीडियममध्ये जातात, ते येऊन इंग्लिशमध्ये बोलतात आपल्याकडे आणि आपल्याला एवढं जमत नाही. तर असं बाहेर कुठंही नाही की आपण मराठी शाळेत शिकलो म्हणून आपण आपला दर्जा कमी किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलो म्हणून त्यांचा दर्जा उच्च, असं काही नाही. कारण आपण ज्यावेळी कुठल्याही परीक्षांच्या वगैरे आपण ज्यावेळी याद्या लागतात त्यावेळी बघा, आपल्या ग्रामीण भागातील मराठी शाळेमध्ये शिकलेले पण विद्यार्थी त्याच ताकदीनं पुढं जात असतात. आता यावरची पण डॉक्टरची नीटची एक्झाम बघा तुम्ही, पुण्यातील एकदम म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलगी महाराष्ट्र नव्हे देशात पहिले आले आणि तिने आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न, म्हणजे आता तिला पहिली आली म्हणजे तिला MBBSला सीट मिळणार आणि तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पण पूर्ण होणार. तसंच आपलंही स्वप्न आत्तापासूनच असलं पाहिजे की प्रत्येकानं आपल्याला पुढं काय बनायचं आहे, कशासाठी आपण हे करतो आहे आणि यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जे खेळाचे असेल, आपल्या शरीरासाठी जे जे आवश्यक आहे, जेवण असेल, खेळ असेल, तो तर केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपला अभ्यासही नियमित असला पाहिजे. कारण हे सर्व कारण बघितलं, मी ग्रॅज्युएट झालो त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळी MPSC करायला लागली त्यावेळी आम्हाला परत 5वी ते 10वी, 11वी, 12वीची पुस्तकं घेऊन बसावं लागलं. म्हणजे तिथे काही एवढं वेगळं नसतं, मात्र आपले जे बेसिक ज्ञान आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझंही शिक्षण तसं बघितलं तर 1ली ते 4थी आपण मराठी शाळाच आहेत सगळीकडे आपल्या ग्रामीण भागामध्ये. तिथून पुढं हायस्कूल असतात, हायस्कूल झालं की पुढं हायर एज्युकेशन असतं आणि त्याच्यानंतर मग कॉलेजचं जीवन असतं. त्यामुळं आपली प्रत्येकाची सुरुवात ही मराठी शाळेतूनच झालेली आहे. त्यामुळं आपण अजिबात न्यूनगंड हा पाळायचा नाही. आपला दर्जा कमी, यांचा जास्त, असं काही नाही. आपणही त्यांना टक्कर देतो
आणि आपणही त्याच्यामध्ये नाम कमवू शकतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्य ये. ये बाळा. नाही नाही, काय करा सर, ए चिमण्या सर तिच्यापासून या. शिर्के साहेब या गणेशजी, या योगेश, या पुढे या पुढे. हा द्या योगेश, द्या या गणेश. घ्या या गणेशजी, द्या काकांना घ्या पुढे. योगेश घ्या त्यांना पुढे. या योगेश, या मॅडम. या बाळांनो, असेच एका रांगेत या ना. या बाळांनो, सर एक एक रांग घ्या म्हणजे सोपं पडेल. घे बाळा, घे त्या बाळाच्या. थांब बाळा, इकडे थांब, असं थांब, असं थांब. त्याला द्या, द्या काका त्याच्याकडे. तो राहिला ना मॅडम, द्या. असू दे, येऊन द्या सर एकाच वेळेस. हा थांब बाळा, तिकडे थांब बाळा. द्या आजीकडे द्या. ती राहिली. कोण राहिले इकडं? ही चिव राहिली बघा. हा तिला, तिची झाली का बाळा? दूध झाला. ओके चला या बाळांनो. असू दे, असू दे, काय अडचण नाही. या बाळांनो, चला बसा जागेवर. चला बाळा, या ये बाळा, ये. या योगेश, या जरा. ए बाळांनो, कोण राहिलं का तिकडं? कोण राहिलं? या जरा लगेच. हो हो, ये बाळा, ये. या सावकाश, सावकाश या. पुढच्या शाळेत लगेच जायचं. कोण राहिलं अजून? कोण नाही ना? ते बरोबर काउंट करू. भोसऱ्यामधनं आता आपण जेसवलीकडे निघतोय. भोसऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ओके, जेसवली शाळा. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद सर. बोलले पाहिजे यार, असं नाही, मोठ्याने बोलले पाहिजे की नाही? हो की नाही? मग आज पुन्हा एकदा ह्या वर्षी परत भेटायला आलं. आपण जास्त काही नाही आहे, आज फक्त सरांच्या हस्ते तुम्हाला आपण काय करतोय, एक छोटंसं गिफ्ट म्हणा, तुमच्या शिक्षणाला प्रोत्साहन म्हणा, म्हणून आपण एक छोटीशी वस्तू तुम्हाला काय करतोय, काय बाळा काय बोलतेस, भेट देतोय आपण. ओके, ती भेट तुम्ही घ्यायची आणि त्या वह्यांचा काय करणार, उपयोग करायचा. वह्या संपल्या की केतकर सरांना परत सांगायचं, दिवाळीच्या नंतर आम्ही परत येऊ. ओके, पण त्या संपल्या पाहिजे तो. मी ना एका शाळेमध्ये आपल्या नगरपालिकेच्या, तिथं ड्रॉइंगची कॉम्पिटिशन असेल किंवा एसे रायटिंग, जे निबंध लेखन जे म्हणतो ना, त्याची सुद्धा स्पर्धा घेतली होती. मग आपल्या शाळेत पण घेऊया का? घ्यायला पाहिजे ना यार, हो की नाही? बरं, आता काय करूया, सरांच्या हस्ते पहिले तुमच्यासाठी जी वस्तू आणली ती तुम्ही ताब्यात घ्या. ओके, त्याच्यानंतर आम्हाला परत रानवली शाळेत जायचंय. चालेल ना? घेऊया ना मग? चालेल, गणेश घ्या, घ्या सगळे, घ्या बाळांनो, घ्या सगळे, घ्या. या बाळांनो, सावकाश घ्या बाळांनो, सावकाश घ्या. ए वयांचा वापर झाला पाहिजे हो सगळ्यांना. घ्या बाळांनो. अजून कोण राहिला? झालं तुमचं? चला ना मग, या पटकन. तुमच्या हस्ते ए बाळांनो, कोण राहिला अजून? हात वरती करा. कोण बाकी आहे का? ओके, त्याने सगळी शूटिंग केली हो, त्याचे धन्यवाद. खूप अभ्यास करा, खूप मोठं व्हा. थँक्यू.
नक्कीच त्याचा चांगला उपयोग करतील. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी चांगलाच उपयोग केला आणि त्यांना माहिती होतं की आज तुम्हीच येणार आहात. ते विचारत होत्या की गेल्या वर्षी जे आले होते तेच येणार आहेत का. म्हणलं हा तेच आहेत, त्यांच्याकडनंच आपल्याला वया वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तर आपण इथे आलात, मी शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापकांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. बाय. मंडळी, आपण आता जसोलीमधनं निघालोय. थोड्याच वेळात आपण रानवली शाळेला भेट देणार आहोत. कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय महेशजी पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या गावचे प्रथम नागरिक तथा विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशदादा मांडवकर यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे प्रथम नागरिक सन्माननीय दादा मांडवकर साहेब, सरपंच ग्रामपंचायत रानवली यांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय गणेशजी कोलेकर यांचे हार्दिक स्वागत. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषजी सापटे यांना विनंती करतो की आपण आपलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून मनोगत व्यक्त करावं. बाळांनो, बऱ्याच दिवसांनी भेटतो ना आपण. आज गेल्या वर्षी एकदा भेटलो होतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्रीवर्धन प्रांताधिकारी महेशजी पाटील साहेब, आमचे मित्र दादा, त्याचसमवेत योगेशजी, गणेशजी, पांगरकर सर, सर्व तुमचे इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षीपासून आपण श्रीवर्धन तालुक्यातील गेल्या वर्षी दादा आपण बागमंडला जो काही गण आहे तो पूर्ण, मला वाटतं खेर्डीपासनं बागमंडलापर्यंत ज्या शाळा आहेत, ज्या शाळेचे शिक्षक आपल्या संपर्कात आहेत, त्या सर्व शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करणे किंबहुना काही प्रसंगी खाऊचं वाटप असेल, हे आपण गेल्या वर्षी केलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा तुमची आवर्जून दिलगिरी व्यक्त करतो बाळांनो की या कार्यक्रमाला थोडासा माझ्याकडनं उशीर झाला, 1 महिना उशीर झाला असं मी मानतो. परंतु तो जो काही शिक्षक वर्गाचा जो काही टाईम टेबल होता किंवा इतर ज्या काही गोष्टी होत्या किंवा माझा जो शेड्यूल होता त्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती मला आढळली, त्याच्यामुळे मला 1 महिना उशीर झाला. त्याबद्दल खुल्या मनाने तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आज ज्या काही वह्या तुम्हाला दिल्या जात आहेत, या वह्याचा तुमच्याकडनं चांगला वापर होईल या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. आता रानवली शाळा म्हटलं म्हणजे महाराष्ट्रात ज्या विविध स्वरूपाच्या योजना येतात दादा, आणि त्या योजनामध्ये तुमचं गाव अग्रणी आहे याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे की प्रत्येक वेळेस तुमची शाळा असेल किंवा ग्रामपंचायत असेल, ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजनामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या स्वरूपाची जी अचीवमेंट आहे ती या गावाच्या आणि या शाळेची आहे. त्याबद्दल ही शाळा अभिमान बाळगावी अशा स्वरूपाची आहे. तुमचे जे काही शिक्षक वर्ग आहेत, सरांना मी अगोदरच सांगितलं, म्हटलं सर साहेबांचं स्वागत केलं, आमचं फक्त शब्दपुष्पाने स्वागत करा. सरांनी एक वाक्य या ठिकाणी सांगितलं की हे मुलांनी बनवलं आहे. शाळा शिक्षण म्हणजे काय असतं बाळांनो, की शिक्षण म्हणजे व्यक्तीमधल्या असणाऱ्या ज्या काही कलागुणांना वाव मिळावा आणि त्याच्यातून एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं आणि घडलेलं व्यक्तिमत्व हे समाजासाठी प्रेरणादायी असावं, याचा अर्थ शिक्षण आहे. आणि तुम्हाला या शाळेमध्ये आज मराठी माध्यमाची आपण शाळा, ही जी शाळा आहे या ठिकाणी आपण मुलांना सर ज्या स्वरूपात शिकवताय की याच्यातून एक भविष्यातली जी एक
आदर्श जनरेशन, एक युवा पिढी जी काही ती घडवण्याचं काम तुम्ही सर्व, मॅडम तुम्ही असाल, सर तुम्ही आहात, सर्वांच्या माध्यमातून पांगरकर सर या ठिकाणी तुम्ही घडवता, याबद्दल तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आज पुन्हा एकदा गेल्या वर्षी सुद्धा आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम राबवले. यावर्षी सुद्धा आमचा मानस आहे की युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगेशजी असतील, आमचे अमोल मुरकर असतील, किंबहुना गणेशजी असतील किंवा इतर जे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आज आपण तालुक्यातल्या ज्या ज्या विविध शाळा आहेत या विविध शाळांना आपण भेट देतोय. थोडं सर्दीमुळे जरा आवाज जरा आज एकदम वेगळ्या स्वरूपाचा येतोय. वास्तविक माझा आवाज याच्यापेक्षाही मोठा आहे. आणि तुम्ही वक्तृत्व स्पर्धेला जाता की नाही मला सांगा. मी एकदम पहिलीपासून जरी म्हटलं तरी चालेल. मला माझे आजोबा सांगायचे की आपल्याला या ठिकाणी भाषणाला जायचं, मी तयार असायचो. निबंध स्पर्धा करता की नाही, चित्रकला स्पर्धा होते की नाही. आता तुमच्या शाळेच्या ज्या बातम्या आहेत, मी पत्रकारिता सुद्धा अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा, दादांना त्याचा अनुभव आहे. तुमच्या ज्या बातम्या आहेत शाळेच्या ह्या सुद्धा मी वाचतो, यूट्यूबवरती सुद्धा बघायला मिळतात. आणि या स्वरूपाची जी प्रगती आहे सर, ही भविष्यात सुद्धा होत राहावी. शाळेचा जो पट आहे तोही चांगला आहे, भविष्यात दादा तो अजून वाढावा याच्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. बरं, ह्या वर्षी शालेय साहित्याचं वाटप आपण करतोय. या व्यतिरिक्त जो काही पुढचा श्रावण महिना आहे, काय खाणार बरं या श्रावण महिन्यात तुम्ही पहिल्या सोमवारी सांगा. मला संवाद साधायला आवडतं. लवकर बोला. कोण बोलणार. उपवास असेल तरी चालेल, काय हरकत नाही. काय खाणार बाळांनो सांगा, बोला. चपाती भाजी दररोजच खातोय आपण, चपाती भाजीच खाणार. ए असं कसं आहे. हा, वेगळं काय खाणार. हा बोला आता, बोला बोला लवकर बोला. हे बघा, शेवटची शाळा, मी आजच्या शेड्यूल मधली शेवटची शाळा साहेबांना विनंती केली की शेवटची शाळा आज रानवली असावी. तुमच्याशी जरा मोकळ्या पद्धतीने बोलता येईल म्हटलं. काय इच्छा आहे सांगा बरं. चिकन खायचंय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चिकनचं वेत आपण काय करूया, श्रावण संपल्याच्या नंतर करूया, काय हरकत नाही. पण श्रावण मध्ये काय करणार सांगा. मला हे बघा, मला संवाद साधायला आवडतो. बोला तुम्ही. खीर खाणार आहात, ठीक आहे. आता ती जबाबदारी सरांवरती देऊन जातो. जे काय असेल ते मला कळवा. फक्त पहिल्या श्रावणी सोमवारी सगळ्या मुलांना सर खीर देण्याचं काम आपल्याकडनं होईल युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं. ओके बर. आता मी एक साधा माणूस आहे, परंतु आज तुमच्या भेटीला मी कुणाला बोलवलं माहितीये, प्रांताधिकारी साहेबांना बोलवले. गेल्या वेळेस PI सर होते, उत्तम रिकामे साहेब आले होते तुमच्याशी संवाद साधायला, बरोबर. आता ह्या वेळेस प्रांताधिकारी साहेबांना बोलवलंय. स्पर्धा परीक्षा काय असते. आता साहेब बघा कुठल्या गाडीमध्ये आले, गाडी बघितली का तुम्ही. आता ज्यावेळेस आपला कार्यक्रम होईल ना त्याच्यानंतर साहेबांची गाडी बघू आपण. ओके चालेल ना. साहेब जे सांगतायत ते व्यवस्थित सगळ्यांनी ऐकायचं. साहेबांनी कसा अभ्यास केला, साहेब कसे डेप्युटी कलेक्टर पर्यंत आले. प्रांताधिकारी म्हणजे काय, कलेक्टर शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण उपजिल्हाधिकारी ज्याला डेप्युटी कलेक्टर म्हटलं जातं, आज एवढ्या मोठ्या पोस्टचा व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी भेटायला आला. त्यांना मी विनंती केली, म्हटलं सर आज थोडासा वेळ पांगरकर सर आम्हाला मॅडम आज या ठिकाणी मिळावा. सरांनी ती विनंती मान्य केली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि प्रतिष्ठानच्या वतीने योगेश, मी सरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी आज त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं आपल्या सर्वांसाठी वेळ दिला. आणि यानंतर मी माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या शाळेमध्ये शालेय साहित्यांचं वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, नंतर युगंधर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आपले सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र. सर्वप्रथम आपल्या शाळेला रायगड जिल्ह्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल येथील सर्व विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण या स्पर्धेमध्येच एक भाग होता की आपल्या विद्यार्थ्यांनीच शाळा सुंदर ठेवायची आहे आणि ते विद्यार्थ्यांनीच हे सर्व केलेलं आहे. म्हणजे मी बाहेरनं येताना पाहिलं, रंगरंगोटी असेल,
त्यानंतर झाडं लावलेली असतील, त्यांची निगा, हे सर्व आपण स्वतः केलेलं आहे. त्यामुळं आपलं खूप खूप कौतुक. त्यानंतर मी या ठिकाणी सांगेन, हे शालेय साहित्य वाटप करत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाने किंवा देशाच्या संसदेने एक कायदा केला होता 2008-9च्या दरम्यान, की सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जवळजवळ 10वीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण. या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना गणवेश, शालेय पाठ्यपुस्तकं, खेळाचं साहित्य हे सर्व शासनाकडून पुरवलं जातं. का तर आपल्या राज्यातील कोणताही विद्यार्थी शाळेपासून पैशाअभावी वंचित राहू नये त्याकरता आणि शाळेचा पट वाढावा याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो शिक्षण घेतो तो वाघासारखा डरकाळ्या फोडला पाहिजे, गुरगुरला पाहिजे. आपण कोणापुढेही झुकता कामा नये. आपली सदसद विवेक बुद्धी जिथंपर्यंत काम करते तिथंपर्यंत आपण ताटमानेनंच राहिलं पाहिजे. म्हणूनच सगळेजण म्हणतात जो शिकतो तो टिकतो. मग शिक्षणाला किती महत्त्व आहे. आपलं हे वय शिक्षण घेण्याचं आहे, तसंच आपलं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी खेळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तेवढंच आपण जे अन्नपदार्थ खातो ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे खा, प्या, खेळा आणि अभ्यास करा, हे आपलं या वयातलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. खायला पण पाहिजे व्यवस्थित, पाणी पिलं पाहिजे भरपूर खेळलं पाहिजे, म्हणजे आपण आरोग्य राहू, कोणी आजारी पडला नाही पाहिजे. खेळ जो खेळतो तो बघा कधी आजारी पडत नाही. आणि मग अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आपलं पुढचं जीवन जे आहे ते अभ्यासावरच टिकून आहे. माझं पण शिक्षण पाहिलं तर मराठी शाळेतच झालेलं आहे पूर्ण. आमच्या वेळेला तर तुम्हाला माहिती आहे गुरुजी आता पण तुम्हाला गोष्टी सांगतात, कारण आता बरेच बंधनं आलेली आहेत शिक्षकांच्या उपर, कोणाला हात उचलू शकत नाही. पण ते आमच्या काळात तसं नव्हतं. कारण जो विद्यार्थी कमकुवत असेल त्याच्या मागं हात धुवून लागायचे, त्याला कसा पुढं जाईल, कसं हे होईल, त्या बाबतीत सर्व शिक्षक हे तयारी करून घ्यायचे. म्हणूनच त्यावेळी एक म्हण पडली होती, छडी लागेच चमचम विद्या येई घमघम. पण आता नुसतं विद्यार्थ्याला जरी काय बोललं तर लगेच विद्यार्थी शिक्षकाला डोळं वटरता का नाही. सगळं ऐकताना शिक्षकांचं ऐकलंच पाहिजे, कारण त्या चुकीच्या गोष्टी कोणी शिक्षक आपल्याला सांगत नाही. आपले शिक्षक, आपले आईवडील नेहमी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात. त्याच्यामुळंच आपल्याला पुढं आपण वाटचाल करत असतो. कारण आईवडील ज्यावेळी कष्ट करतात त्यावेळी ते तुम्हाला इथंपर्यंत शिकायला पाठवू शकतात. आपण नेहमी सांगतो की अमेरिका पुढारलेले आहेत. तिथे 16 वर्षाचा मुलगा झाला की त्याला घरातनं बाहेर काढलं जातं. म्हणजे 16 वर्षानंतर तुम्ही तुमचं कमवा आणि शिका. पण आपले आईवडील आपल्याला ग्रॅज्युएशन होईपर्यंत, पूर्ण शिक्षण होईपर्यंत आपल्याला सांभाळतात, आपल्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहतात आणि आपलं शिक्षण पूर्ण करत असतात. त्यामुळं आपण नेहमी आईवडील आणि शिक्षकांचं नेहमी ऋणी राहिलं पाहिजे. कुठलंही कष्ट त्यांना होईल असं वागलं नाही पाहिजे. आणि आपलं आरोग्य आणि आपला अभ्यास सतत करत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला वाटतं की इंग्लिश मिडियमच्या शाळा आमच्यापेक्षा जास्त दर्जेदार हे वगैरे, असं काही नसतं. आता या वर्षीचा आपण नीटचा रिझल्ट लागल्यानंतर बघितलं, महाराष्ट्रात किंवा देशात पहिली जी मुलगी आली ती पुण्याची आहे आणि ग्रामीण भागातील शाळेत तिचं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे असं नाही की ती इंग्लिश मिडियमला गेली, तिथून ती क्लासेस लावली आणि त्यानंतर ती अभ्यास करून आली पहिली. तर असं नाही, तर ती पहिलीपासून मराठी शाळेत शिकली, पुढं हायस्कूल झालं तिचं,
त्यानंतर आता यावर्षी नीट म्हणजे मेडिकल एंट्रन्स जी परीक्षा आहे त्यामध्ये देशात पहिली बसली आणि तिचं आता डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार. त्यामुळं आत्तापासून आपण स्वप्नांच्या पाठीमागं राहिली पाहिजे, चांगले स्वप्न पाहिली पाहिजे. असं नाही की अभ्यासच एके अभ्यासाने हेच मिळालं म्हणजे स्वप्न होईल असं नाही. खेळात पण बघा आपण आज कितीतरी खेळाडू आपले राष्ट्रीय पातळीवर असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव काढत आहे, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत आहे. त्यांच्यासाठी पण शासनाच्या योजना आहेत. जो इंटरनॅशनल लेवलला खेळतो, क्रमांक पटकावतो वैयक्तिक सामन्यात, सांघिक ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक घेतो, अशाही मुलांना शासन डायरेक्ट सेवेत घेतो. आज कितीतरी अधिकारी असे आहेत ते स्पोर्ट कोट्यामधून अधिकारी, डेप्टी कलेक्टर असेल, DYSP असेल, PI असेल, तहसीलदार असतील, असे विद्यार्थी झालेले आहेत. म्हणजे समन्वय पण साधता आला पाहिजे आणि आपला छंद, आपली आवड आपण जोपासून, कुणाला वाचायची आवड असते, खूप खूप वाचतो, अभ्यासाची आवड असते, पण काही मुलांना नाही वाचायची सवय, आवड नसते, पण खेळात एक नंबर असतो. खेळावर पण कॉन्सन्ट्रेट करू शकतो आपण आणि त्याच्यामधूनही आपलं आयुष्य जे आहे ते उज्ज्वल करू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की चांगलं जेवण करा, चांगला व्यायाम करा आणि चांगला अभ्यास करा आणि खूप खूप आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. एवढ्याच मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या रायगड जिल्हा परिषद शाळा राबवली ठिकाणी परवानगी आहे की आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एवढा मोठा व्यक्ती लहान मुलांबरोबर संवाद साधणं फार अवघड असतं, होतच नाही. पण हे सर्व श्रेय आहे ते युगंधर प्रतिष्ठानला देतो की गेल्या वर्षी त्याने रेकामे साहेबांना घेऊन आले होते, यावर्षी पाटील साहेब घेऊन आले. हे नाविन्य आहे त्यांचं, या प्रतिष्ठानचं नाविन्य आहे की उच्च दर्जाचा व्यक्ती घेऊन यायचा आणि मुलांजवळ समन्वय साधायचा. की ते मोठे कसे झाले हे दाखवून द्यायचं. पाटील साहेब या ठिकाणी आलेले शाळेमध्ये धन्यवाद देतो. 25-26 मध्ये आम्हाला रायगड जिल्हा परिषदेने उत्कृष्ट परसबागचा प्रथम क्रमांक दिला. आम्ही इथे परसबाग तयार केली. ती परसबाग मुलांना दुपारी जेवणामध्ये त्यातला जे भाजीपाला वापरावं लागलो आणि दर शनिवारी ते एक स्टॉल लागायचा आमचा. मग पालक यायचे, सेंद्रिय खतावर तयार झालेली परसबाग पालक यायचे, खरेदी करायचे, घेऊन जायचे. असे आम्ही 8,700 रुपये जमवले आणि 8,700तून काय केलं आम्ही, ज्यांचे आई वडील नाहीत अशा मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं आणि त्यातूनच आम्ही एक लाठीकाठी प्रशिक्षण आयोजित केलं स्वसंरक्षणासाठी. आणि त्या प्रशिक्षणाला एवढी उत्तम साथ मिळाली की गावातल्या काही प्रतिष्ठित नागरिकाने त्याला सहकारी ठेवून वर्षभर चालवलं तो आणि आज मुलं उत्कृष्ट प्रकारे लाठीकाठी फिरवू शकतात. बघितले नव्हते आम्हाला यावेळी पाहायला मिळाले. यातून काय झालं, काही कम्युनिकेशन झालं आमचा आणि एक शाळेविषयी लोकांच्या मनामध्ये एक आस्था निर्माण झाली. सर सकाळपासून फिरतायत, आपण पण काहीतरी करायला पाहिजे, ही एक जनजागृती लोकांमध्ये निर्माण झाली. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. यानंतर आमचे गावचे प्रथम नागरिक तथा विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष सन्माननीय मांडवकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. विद्येची देवता सरस्वतीला वंदन. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आणि आज रानवली शाळेमध्ये युगांतर प्रतिष्ठान यांचा 2ऱ्या वर्षाचं वया वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी खरंच आपल्याला एक मोठं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे की या आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी पाटील साहेब. काय तुम्ही एकदा आला होता त्यावेळी मी होतो इथे, भूताचं हे चेक करण्यासाठी आला होता. शाळेच्या ह्याच्यासाठी आला त्याबद्दल तुम्हाला मी आमच्या गावाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने सुद्धा धन्यवाद देतो, आमच्या पंचायतीच्या वतीने सुद्धा धन्यवाद देतो. त्याचबरोबर या युगांतर प्रतिष्ठानचे मुख्य आपले सापटे साहेब, आमचा गणेश आणि योगेश, मी सर्वांना धन्यवाद याच्यासाठी देईन कारण आमची शाळा साहेब आता गुरुजींनी सांगितले मुख्यमंत्री सुंदर शाळा जिल्ह्यात 2 नंबर आली होती.
परसबागमध्ये 1 नंबर आली. तसाच एक प्रकार यावर्षी आमचा म्हणजे 26व्या सालामध्ये आमची रानोली ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये 2 नंबर आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये जिल्ह्यामध्ये 2 नंबर आलेले आहे. आता विभागासाठी सुद्धा मूल्यांकन झालेलं आहे. बघूया, पॉझिटिव्ह रिझल्ट आहे असं समजते. तर या अशा घटना आमच्या गावामध्ये नेहमीच घडत असतात. सापटे साहेबांचं गणेशचं आमचं नेहमी संपर्क असतो. काय कुठंतरी नवीन करायचं ह्या उद्देशाने आम्ही झपटलेलो असतो. आमची शाळेचं प्रगती 3 वर्षामध्ये झाली साहेब. बदलापूरला जी घटना घडली त्याच्यानंतर ही आमच्या रानोली शाळेला सर्वप्रथम 13 CCTV आम्ही बसवून दिले पंचायतच्या माध्यमातून, की मुलांना सुद्धा दहशत असायला पाहिजे, पालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की बा आपल्या मुलांची काळजी शाळा घेते. म्हणून ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि हा उपक्रम आमच्या इथं नेहमी दरवर्षी होत राहतो. अशा या एका कार्यक्रमाला आम्ही सापटेनं मार्गदर्शन करायला आणलं होतं. असे नवीन नवीन यावर्षी तर आमच्याकडं 5 कमिटी साहेब आमच्याकडे येऊन गेल्या होत्या. पुण्याचे कमिशनर होते गजानन पाटील, नाशिकच्या हे होत्या कमिशनर होत्या. आता मध्यंतरी अमरावतीचे एक कमिशनर येऊन गेले आणि आयुक्त, परत आपल्या रायगडच्या शिव मॅडम येऊन गेल्या. म्हणजे अशा 5-6 कमिटी आमच्या गावाची व्हिजिट केले. त्याच्यामध्ये शाळेला साहेब 1 नंबर नाव दिला की शाळेमुळे आमच्या गावाची प्रगती झाली. हे एक आमचं वैशिष्ट्य आहे की शाळेला जेवढे मार्क होते ते पैकीच्या पैकी मार्क त्या अभियानामध्ये आम्हाला भेटले. त्याप्रमाणे आमची अंगणवाडीसुद्धा फार सुंदर आहे. म्हणजे तिथेसुद्धा सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतच राहतात. आणि आम्ही पंचायतीने याच्यामध्ये भाग घेतल्याच्या नंतर शाळेचे आमचे मुख्याध्यापक, आमचे ग्रामसेवक स्वतः आणि मी तिघांनी एवढा आटोकाट प्रयत्न केला की स्पर्धेत उतरलं तर नंबर घेण्यासाठीच उतरायचं, त्या ईर्षेने पेटलं होतं. पण आमच्या यशाला फल चांगलं आलं. त्याच्यामध्ये आम्हाला टटके साहेबांचा सुद्धा चांगला पाठिंबा होता, आदित्यांचा चांगला पाठिंबा होता आणि आमच्या पंचायत समितीचे सर्व स्टाफ लोकांनी, BDO साहेबांनी चांगले सहकार्य केलं. म्हणून आज आमचं रानोली पंचायत जिल्ह्यामध्ये 118 पंचायतीमध्ये 2 नंबर आलेले आहे. आम्हाला खरं अभिमान वाटतो की आमच्या या गावाचं नाव जेव्हा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जगाच्या नकाशावर जेव्हा जातो ना, यूट्यूबच्या माध्यमातून साहेब रानोली गाव कधीच तो बघितलं ना. सापटे साहेबांनी गेल्या वर्षी आणलं. त्याच्या अगोदर एक युगंधर नाही आपलं हे कोण दंबा, त्यांनी सुद्धा एकदा दाखवलं होतं. म्हणजे शाळा दाखवली, गाव दाखवलं होतं. म्हणजे हे कुठेतरी रानवलीचं एक कधीतरी बघायला भेटतो की बाबा यूट्यूबमध्ये उघडला तर रानवलीचा हे बघितलं तर कधीतरी बघायला भेटतो. आमची मध्यंतरी गावचे कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाचे एक पालखी निघाली गावची, 4,500 लोकांनी एकाच दिवशी बघितली होती. तो पण यूट्यूबवर आपण टाकला होता. म्हणजे आमच्या गावचे असे कार्यक्रम नेहमी होत राहतात. साहेब आमच्या शाळेत तुमचंही लक्ष असतं, सापटेंचा खास बारकाईने लक्ष असतो. तर यावेळी दुसऱ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला अगोदर शब्द दिला होता की आपण घेऊ तर रानवली पहिला घेऊ. तर त्यासुद्धा त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. मी त्याला धन्यवाद देतो. साहेब तुम्ही उपस्थित राहिला तुमचेही आभार मानतो. आमचा गणेश आला होता आणि योगेश आला, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तूर्त थांबतो. यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील युगंधर प्रतिष्ठानतर्फे आम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम ठेवला आहे. या साहित्याचा वापर आम्ही निश्चितच गुणवत्ता विकासासाठी होईल. आमच्या आर्थिक परिस्थिती नाजूक असताना युगंधर प्रतिष्ठानाने केलेले कार्य आमच्यासाठी स्फूर्ती आहे. मी आज विद्यार्थ्यांच्या वतीने युगंधर प्रतिष्ठानाचे आभार मानते. धन्यवाद. या ठिकाणी दादा मांडवकर असतील, गणेश जे आहेत, योगेश जे आहेत, यांच्या हस्ते या ठिकाणी आपण वाटप करतोय. या बाळांनो पुढचे पण या सगळे या तिसरी वाले या बाळांनो या. तिसरी या बरं तुम्ही थांबता ना खाली, बसता तुम्ही जरा बसा 2 आता, मिनिटं तुम्ही बसा जरा. आपण. घे हा हातात राहिला, याला द्या याला द्या. एक हा. मिनिट, एक फोटो काढतो. नाही, असू दे, सर. ओके चला येतं 5वी या झाला. बाळांनो. किती घे बाळा. हा 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 दादा राहिला, याला द्या. द्या इकडे. काय सावकाश बाळा, सावकाश 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 सावकाश. शिव हा घ्या इकडे. वडून देऊ नको तुला. रानवली शाळेतील सर्व विद्यार्थी, मान्यवर आणि शिक्षक वर्ग